नमस्कार सर्वांना. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ महाराज एक अखंड कृपामूर्ती, ब्रह्मांड नायक, जगद्गुरू आणि अनंत भक्तांच्या जीवनाला दिशा देणारे दैवत. स्वामींच्या नावाने हजारो मंदिरे, लाखो भक्त आणि कोट्यावधी जीवांचे आश्रयस्थान उभे राहिलेले आहे. पण इतक्या भक्तिभावाच्या प्रवाहामध्ये काही ठिकाणी नकळत गैरसमजुती पसरल्या जातात. कालांतराने काही लोक स्वामींच्या मूळ शिकवणीपासून दूर जाऊन त्यांच्या नावावर रूढी, अंधश्रद्धा आणि चुकीच्या समजुती पसरवतात. या गैरसमजुती इतक्या सूक्ष्म असतात की भक्तिमार्गामध्ये अंधानुकरण केल्यामुळे आपल्याला त्या समजूनही येत नाहीत. स्वामी खूप कडक आहेत. स्वामींची सेवा अशीच करावी लागते. स्वामींची सेवा ठराविक लोकच करू शकतात, अशा गैरसमजुती स्वामींबद्दल पसरवल्या जातात. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण हेच पाहणार आहोत की स्वामींविषयी कोणत्या गैरसमजुती पसरवल्या जातात. एक सजग भक्त म्हणून आपल्याला या गोष्टींविषयी माहिती असणे आवश्यक आहे, म्हणजे आपण भक्तिमार्गामध्ये भरकटणार नाही. स्वामींबद्दल पसरलेल्या गैरसमजुतींमुळे भक्तीचा खरा अर्थ आणि प्रभाव कमी होतो. तर आता जाणून घेऊया की गैरसमजांमुळे नेमके काय नुकसान होते. काही जण असे मानतात की घरामध्ये फक्त स्वामींचा फोटो जरी ठेवला तरी आपोआप सुखशांती मिळते, चमत्कार घडतात. फोटो हा एखाद्याच्या श्रद्धेचे प्रतीक असू शकतो, पण स्वामींची कृपा अनुभवण्यासाठी नित्य नामस्मरण, सेवा, उपासना, ग्रंथवाचन आणि आपले योग्य आचरण आवश्यक आहे. इतरांचे बघून स्वामींचा फोटो आपल्या घरामध्ये आणणे, मूर्ती आणणे आणि स्वतः निष्क्रिय बसून राहणे म्हणजे आध्यात्मिक आळस आहे. स्वामींनी कधीही मूर्तीपूजेला केंद्रस्थानी ठेवले नाही. काही जण असे म्हणतात की स्वामींना फक्त त्यांच्या मूर्तीतून किंवा फोटोद्वारेच अनुभवता येते. स्वामी हे सर्वव्यापी आहेत. त्यांची मूर्ती, त्यांचा फोटो हे साधन आहेत. स्वामी हे अंतर्यामी चैतन्य स्वरूप आहेत. ते आपल्या भावनेमध्ये, कृतीमध्ये आणि विचारातही भेटतात. फक्त श्री स्वामी समर्थ असे नाव घ्या आणि जीवनामध्ये सगळे आपोआप ठीक होईल. हो, नामात शक्ती नक्कीच आहे, पण फक्त नाव घेऊन प्रयत्न न करणे, कर्म टाळणे हे अध्यात्माचे मूल तत्त्व नाही. स्वामींनी सांगितलेलेच आहे की नामस्मरण करा, कार्य करा आणि संकटांना सामोरे जा. नुसत्या नामस्मरणावर अवलंबून राहणे म्हणजे आळशी भक्ती आहे. अनेक भक्त असे म्हणतात की स्वामी करत आहेत, स्वामी बघून घेतील आणि म्हणून ते स्वतः काही करत नाहीत. हे चुकीचे आहे. स्वामी कृपा नक्कीच करतात, पण ती त्या भक्तावर होते जो नित्य नामस्मरण, साधना आणि परिश्रम करतो. कृपा म्हणजे सकारात्मक संधी, जिचा उपयोग भक्ताने करावा लागतो. सोशल मीडियावर स्वामींच्या नावाने आलेले मेसेजेस, फोटोज शेअर न केल्यास अपयश येते किंवा आपले नुकसान होते. महाराजांनी कधीही भीती पसरवणाऱ्या गोष्टी शिकवल्या नाहीत. स्वामींचे अभयवचनच आहे की भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. महाराजांनी नेहमीच धैर्य, आत्मविश्वास, परिश्रम आणि विवेकबुद्धी यावर भर दिला. अशा मेसेजेसना उत्तर देणे म्हणजे अंधश्रद्धेला खतपाणी घालणे आहे आणि स्वामींनी अंधश्रद्धेला कधीही थारा दिला नाही. त्यामुळे या गैरसमजुतींमध्ये न अडकता विवेकबुद्धीने स्वामींची भक्ती करावी. काही लोक स्वामींच्या नावाने देणगी मागतात किंवा म्हणतात की ही स्वामींची आज्ञा आहे आणि लोक त्यांना अंधपणे देणगी देतात. अशा वेळेला भक्तांची आर्थिक फसवणूकही होऊ शकते. त्यामुळे स्वामींच्या नावाने कोणी पैसे मागत असेल तर त्याची पारदर्शकता तपासावी. खरे सेवक हे पारदर्शक आणि विनम्र असतात. काही जण म्हणतात की स्वामींना राग आला की ते शाप देतात आणि मग आयुष्य बिघडते. स्वामींचा राग हा त्यांच्या शिष्याच्या उद्धारासाठी असायचा, व्यक्तिगत द्वेषातून नाही. ते फक्त चुकीचे वर्तन सुधारण्यासाठी कठोर शब्द वापरत असत, पण त्यांचे अंतःकरण प्रेमळ असे. स्वामी हे भक्तवत्सल आहेत. त्यामुळे आपण लक्षात ठेवावे की स्वामींचा उद्देश आपल्याला योग्य मार्गावर आणण्याचा असतो. काही लोकांना वाटते की स्वामींच्या नावाचा जप फक्त विशिष्ट लोकच करू शकतात. हा सगळ्यात मोठा गैरसमज आहे. कोणतेही जात, धर्म, स्त्री, पुरुष, गरीब, श्रीमंत अशा सगळ्यांना समत्वाने स्वामींची कृपा मिळते. स्वामींचे कार्य, कृपा, उपदेश हे सर्व पंथ, जात, धर्म, वय, भाषा यांच्या पलीकडचे आहे. स्वामींचे ख्रिश्चन, पारसी, मुस्लिम अशा अनेक जाती धर्मांचे लोक भक्त होते. स्वामींनी त्यामध्ये कधीही भेदभाव केला नाही. त्यामुळे स्वामी हे विशिष्ट पंथाचे आहेत किंवा विशिष्ट लोकांवरच कृपा करतात हा मोठा गैरसमज आहे. काही भक्तांना वाटते की फक्त स्वामींकडे प्रार्थना केली किंवा त्यांचे नाम घेतले तर सर्व समस्यांचे निरसन आपोआपच होईल. स्वामी हे कृपा करतात, मार्ग दाखवतात, पण स्वतःच्या कर्माचा मार्ग भक्तालाच चालावा लागतो. स्वामींची भक्ती करणे म्हणजे कर्म टाळणे नाही. नाम घ्यावे, पण त्याबरोबर योग्य प्रयत्नही करावे. काहींना असे वाटते की स्वामी भक्ती म्हणजे संसार टाकून साधू होणे. खरी भक्ती म्हणजे संसाराचा त्याग. स्वामींनी प्रपंच आणि परमार्थ यांचा समतोल राखण्यास शिकवलेले आहे. स्वामींनी संसारातूनच साधना करण्याचा मार्ग सांगितलेला आहे. आपल्या जबाबदाऱ्या पाळत नामस्मरण, सेवा, उपासना करत राहणे हाच खरा परमार्थ आहे. काही शिक्षित लोक म्हणतात
की स्वामींचे विचार आता जुने झाले आहेत. त्या काळामध्ये त्यांच्या शिकवणीचा उपयोग होता, आजच्या काळामध्ये नाही. स्वामींची शिकवण आजच्या मानसिक, कौटुंबिक आणि सामाजिक संकटांवर योग्य मार्गदर्शन करते. स्वामींनी दिलेली नामस्मरणाची सेवेची दिशा ही आजच्या धावपळीच्या युगातही अधिक आवश्यक आहे. तर हे स्वामींच्या नावाने असलेले काही गैरसमज आहेत. स्वामींनी कधीच अंधश्रद्धा, ढोंग किंवा मागणीवर आधारित भक्तीला प्रोत्साहन दिले नाही. त्यांनी स्पष्ट सांगितलेले आहे की बुद्धी वापरून श्रद्धा करा, म्हणजे अकल से खुदा पहचानो. स्वामींविषयीच्या गैरसमजांमुळे अंधश्रद्धा वाढीस लागते. त्यामुळे अनेक भक्तांमध्ये विचार न करता विश्वास ठेवण्याची सवय लागते. स्वामींच्या मार्गामध्ये साधना, नामस्मरण, सेवा, शिस्त, कर्तव्यपालन यावर भर आहे. पण जर भक्ती फक्त मागणी मागण्यात आणि स्वप्नांचा अर्थ लावण्यातच झाली तर ती पोकळ आणि खोट्या अपेक्षांवर आधारित होते. स्वामी हे चमत्कार करतात असे भक्तांना वाटते, पण चमत्कारांसारख्या गोष्टींवर भर दिला तर स्वामींच्या मूळ शिकवणींपासून आपण दूर जातो. गैरसमज हे श्रद्धेच्या नावावर अंधार निर्माण करतात. स्वामींना समजून घ्यायचे असेल तर त्यांची वचने समजून घ्या, अंधश्रद्धा करू नका. गैरसमजुती अंधश्रद्धेचे रूप घेतात आणि मग खऱ्या आध्यात्मिक प्रगतीला अडथळा निर्माण होतो. स्वामी हे विवेक, कष्ट आणि श्रद्धेचा संगम आहेत. तिथे त्यांच्याच नावाने गैरसमज पसरवणे हे त्यांच्या शिकवणीच्या विरोधात आहे. स्वामींच्या कृपेचा अनुभव घ्यायचा असेल तर त्यांच्या वचनांचा अभ्यास करा, नामस्मरण करा आणि विवेकाने जगात वागा. हेच खरे त्यांच्या शिकवणीला मान देणे आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये स्वामींच्या नावाने कोणते गैरसमज पसरवले जातात याची माहिती घेतली. स्वामींविषयीची अंधश्रद्धा, अफवा आणि चुकीच्या समजुतींपासून आपण सावध राहावे, सत्य शोधावे, अनुभव घ्यावा आणि स्वामींची वचने समजून घ्या आणि खऱ्या अर्थाने जीवन स्वामीमय बनवा. तर कसं वाटला आजचा व्हिडिओ हे मला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ माहितीपूर्ण वाटल्यास इतर लोकांबरोबरही शेअर करा. आपण भेटूया आता पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सगळ्यांना श्री स्वामी समर्थ.